काका ही गाडी ज्यावेळी घेतला होता हा त्यावेळी ह्याची गाडीची प्राइस काय होती? त्या टायमाला 72,000 होती. पण आता मिळत मिळत नाही गाडी. डिझेलवरची गाडी मिळतच नाही. माझ्या मांडीवडा दंड आहे आता. डिझेलला अवरेज 80 येते, बर पेट्रोलला 25-30 येते. एक जर बॅक मारला तर गुडघात फुटते डायरेक्ट. डायरेक्ट तर नमस्कार मित्रांनो, मी आज आलोय सोलापूरला. सोलापूरमध्ये बाळ्या गावात आहे. तर आज आपण बघणार आहे, जसं लोक बघतात की विंटेज कार, जी जुनी कार आहे ती बघतात. आज आपण बघणार आहे विंटेज बुलेट, जी आहे 1998 मॉडेल. आणि ह्या बुलेटचं खासियत असं आहे की ही चालत्या फक्त डिझेलवर. तुम्ही बघू शकता गाडीचे मालक आहेत इथं, आमचे काका आहेत देवीदास सुरवसे, हे गाडीचे मालक आहेत. आणि ही आहे आपली गाडी बुलेट, जी डिझेलवर चालत होती, 1998 मॉडेल, आणि अजून पण डिझेलवर चालत्या. तर गाडीचं बघू शकताय तुम्ही पुढे. हां, आता ही गाडी आपल्याला मिळत नाही, जी डिझेलवर 2 व्हीलर चालते. बघू शकता लेफ्ट साईडला ब्रेक आहेत गाडीचे, आणि राईट साईडला तुम्ही आला तर राईट साईडला किक आणि गिअर आहेत, आणि ही चमचा किक आहे. ओके, ही अशी विंटेज बुलेट आहे. गाडीच्या मालकांना विचारा की गाडीचं मॉडेल कोणतं आहे, आणि त्यावेळी माहीत घेता, आणि त्यावेळी आपण किती रुपयाला ही गाडी घेतली होती ते पण विचारायचं आहे. चला, तर आपल्याकडे आहेत आमचे काका देवीदास सुरवसे, जे आहेत सोलापूरमध्ये. आणि ह्यांनी 1998 साली 1999 साली बुलेट घेतली होती, जी डिझेलवर चालत होती आणि अजून पण डिझेलवर चालते. आणि ह्याचं बघितलं तर लेफ्ट साईडला ब्रेक आणि राईट साईडला गिअर आहेत. तर काका ही गाडी ज्यावेळी घेतला होता त्यावेळी ह्याची गाडीची प्राइस काय होती? त्या टायमाला 72,000 होती. 72,000 त्या टायमाला. त्या टायमाला 72,000ला घेतलेली आहे. हा, आता किंमत 2-2.5 लाख आहे. पण आता मिळत नाही गाडी. डिझेलवरची गाडी मिळतच नाही. मिळत. मग तुम्ही तेव्हापासून आता मला वाटतं 30 वर्ष होत आली, 28-30 वर्ष होत आली, अजून तुम्ही याला सांभाळताय? पासिंग करून वापरलो अजून. पेट्रोल आणि बुलेट मध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला? डिझेलला अवरेज 80 येते, बर. पेट्रोलला 25-30 येते. एवढं 80 ॲव्हरेज आहे. हा, आणि मेंटेनन्स काय नाही, झिरो मेंटेनन्स. ऑइल बदली तेवढं करायचं. बर. मग तुम्हाला जर अजून हीच गाडी ठेवायची असेल तर आणि तुम्ही मॉडिफाय करणार काय? अजून मॉडिफाय करून 5 वर्ष अजून मिळतात रिपासिंग. मग तुमच्या आयुष्यातली पहिली गाडी आहे का आधी दुसरी गाडी होती? होते 4-5 गाड्या वापरल्या. अच्छा, ही तुमची आठवण म्हणून ठेवलाय? आठवण म्हणून एक ठेवली. आता या गाडीची खासियत काय आहे? खासियत जाम आहे, गाडी एकदम क्लिअर आहे. ओके. बाकीच्या ठिकाणी अशा पेट्रोल गाड्या आपल्याला परवडत नाहीत, म्हणून आपल्याला परवडणारी डिझेल गाडी. हा, त्याची आपली पहिल्यापासून आवड बी आहे, वापरतो. ओके. अजून सांगायचं म्हटलं तर गाडीचा स्पीड किती आहे? हायस्ट स्पीड? गाडीचा स्पीड आपण जास्त वेळ 40च्या स्पीडनं चालवतो आपण गाडी, जास्त पळवत नाही. पण त्याचा आवाज जर बघितला तर आताची जे क्लासिक आणि स्टँडर्ड जे वेगवेगळे मॉडेल आहेत त्यासारखाच त्याचा आवाज आहे. आवाज ह्याचा क्लिअर आहे. हा, आवाज त्या नवीन पेट्रोलच्या गाडीपेक्षा ह्याचा डिझेल असल्यामुळे आवाज जास्त आहे. आणि पळवायला मजा पण येते. पळवायला मजा, शिस्तीत गाडी चालते. ओके. आता हा आहे माझा भाऊ आकाश सुरवसे. हा तुम्हाला दाखवणार आहे की गाडी कशी चालू होते, आणि गाडी म्हणजे बाकीचं स्पेसिफिकेशन आहे, बाकी सगळे तुम्हाला सांगणार आहे. तर आकाश हा नॅशनल बॉडी बिल्डर आहे. स्वतःची जिम आहे सोलापूरमध्ये, SB फिटनेस जिम म्हणून. कुठे आहे आकाश जिम? तुळजापूर वेसला स्वतःची जिम आहे. ह्याच्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल की माझ्या मांडीवडा दंड आहे का? मांडीवडा दंड आहे, त्याची बॉडी तुम्ही बघू शकताय. आणि ह्या बॉडीला ही बुलेटच सूट होते. तर आकाशकडे आपण विचारूया की आकाश, जास्त मेहनत कशाला लागते, गाडीला का जिमला? दोन्हीला पण. चालू कारला गाडी नॉर्मल चालू होत नाही कोणाला, म्हणजे आमच्यासारख्याला चालू होणारच नाहीये. मग आम्हाला दाखवू शकता काय कशी चालू होते? दाखवा की. चला, तिकडे दाखवावं लागेल रे. इकडे नाही, इकडे नाही, गाडीच पाहिजे. बघितला तर गिअर आणि किक आहे.
ही गाडी चालू करायला पैलवान माणसंच लागतात. काकाकडे बघितला तर काका पण पैलवान होते. तुम्ही काकाकडे बघू शकताय, काका पण पैलवान आहेत आणि माझा भाऊ आहे तो पण पैलवानच आहे. तर तुम्हाला पण अशा विंटेज कार आवडत असतील तर तुम्हाला विंटेज टू व्हीलर पण आवडायला लागतील. हा, गाडी अजून पण एवढी मजबूत आहे की गाडीचं वजन आपण चेक करायला पाहिजे. गाडीचं वजन किती आहे? 350. 350 किलो आणि 350 सीसी. ओके, 350 किलो वजन आहे. म्हणजे अंगावर जर पडली गाडी महिनाभर दवाखान्यात. किक जर बॅक मारला तर गुडघात पडते डायरेक्ट किक बॅक मारली तर. पण गुडघा हे कसं कसं हँडल करताय? कारण गेअर पण पुढेच आहे आणि किक पण येत आहे. पहिल्यापासून हीच गाडी चालवायला शिकलो मी, दुसरी गाडी येत नाही मला. आता नवीन आणि बुलेट आहे आणि आताची बुलेट आहे त्यामुळे अजून हीच आवडते तुम्हाला. मी वडिलांच्या नंतर मीच बुलेट चालवतोय आता. ओके, वडील चालवत होते, आता त्यांनी चालवत नाहीत, मी स्वतः चालवतो आता. बुलेट सूट पण देतात तुम्हाला बॉडीला तुमच्या? बुलेट शिवाय मी शिकताना बुलेटच शिकले आणि मी ओके. बुलेटच वापरतो कायम कायम. मस्त आहे गाडी. तर तुम्हाला पण अशाच वेगवेगळे व्हिडिओ ब्लॉग्स नवनवीन ठिकाणी बघायचे असतील तर आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि डॅनी सिंधू या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हिंद, जय महाराष्ट्र.